जुई गांव के इतिहास की वह काली रात जो आज भी हमें सताती है। 25 जुलाई 2005 यह तारीख जुई गांव के लिए एक काली रात साबित हुई। महाड़ तालुका के जुई गांव में आए भूस्खलन के भयानक भूकंप में 94 लोगों की जान चली गई। पूरे महाराष्ट्र को झकझोर देने वाली यह त्रासदी न केवल शारीरिक बल्कि मानसिक घाव भी थी, जो आज भी गाँव वालों के जहन में ताजा है। हालांकि 20 साल बीत चुके हैं, लेकिन उस दिन की यादें आज भी लोगों की आंखों में आंसू ला देती है। आज 25 जुलाई 2005 को गांव के नागरिक उस हृदय विदारक घटना को याद करने के लिए एकत्रित हुए। भारी बारिश के बावजूद भूस्खलन में मारे गए 94 लोगों की यादें ताजा हुई और उन्हें श्रद्धांजलि दी गई। उस श्रद्धांजलि कार्यक्रम में गांव के कई बुजुर्ग, युवा और महिलाओं ने भाग लिया। कुछ लोग उस रात के भयावह अनुभवों को बयां करते हुए अपने आंसू नहीं रोक पाए। 25 जुलै 2005 हे आमच्या जुईकरांसाठी एक काळरात्र ठरली आणि या काळरात्री भयानक असं साधारणतः 7:45च्या दरम्यान एक दरड कोसळून या ठिकाणी 66 घरं आणि 94 लोक गाडली गेली आणि त्याचा 20वा स्मृती दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं सर्व मुंबईकर ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। 20 वर्ष कंटिन्यू या कार्यक्रमासाठी ते येत आहेत आणि आजचा त्यांचा उद्देश एकच आहे की इथल्या ग्रामस्थांचा उद्देश एक आहे की जरी आपल्या काळाने आपल्यावर एक आघात केला असता तरी त्यातून सुद्धा या लोकांचा एक उद्देश होता की गुणवत्ता वाढावी, मुलांच्या मध्ये प्रगती व्हावी, शैक्षणिक दर्जा वाढावा या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत प्रत्येक। आणि जे कोणी आजारी असतील त्यांना मदत करणं अशा तऱ्हेने उपक्रम साजरे करत आहेत, जेणेकरून ह्या इथल्या ग्रामस्थांना एक उभारी यावी, त्यांना जीवन जगण्याची कला मिळावी। यामध्ये जास्तीत जास्त 2005 ला जो काही प्रसंग घडला त्यानंतर त्यावेळचे प्रांताधिकारी शिवाजीराव पाटील होते, त्यांनी अक्षरशः स्वतःच जे काही अधिकारी होते तरी सुद्धा एक महाड पर्यंत चालत या ठिकाणी आले। चालत येऊन एक शिपायाप्रमाणे त्यांनी काम केलं, साधा ग्रामपंचायतीचा शिपाई असतो त्या पद्धतीने काम केलं। त्यांनी स्वतःची खुर्ची सुद्धा सोडली होती, खुर्ची सोडून शिपाईच्या खुर्चीमध्ये बसून सगळं काही हँडल करण्याचं काम करत होतं। आणि शिवाजीराव पाटील यांच्यामुळे जनकल्याण ट्रस्ट, लालबागचा राजा आणि हे जे काही आहेत ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गावाला गाव पण देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या गावाल्यांच्या वतीनं सुद्धा एक प्रकारे सुंदर वातावरण तयार व्हावं हा एक प्रयास या माध्यमातून होत आहे। आणि मनामधली जी भीती आहे ती भीती नष्ट व्हावी। आज आम्ही पाहतो 20 वर्ष झाले मुंबईकर कंटिन्यू येत आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही। अर्थात ह्या 94 लोकांची सुद्धा कृपा आहे, आशीर्वाद आहे, ईश्वराचे आशीर्वाद आहे आणि या माध्यमातून एक प्रकारे सुंदर जीवन जगता यावं हाच एक धडा आम्हाला शिकता यावा आणि अशी काय आपत्ती येतील त्याला तोंड देण्याची आपल्याला एक सवय लागावी। आणि या 94 लोकांना एक प्रकारे गावातील जे काही वरिष्ठ होते त्या दरम्यान काम करणारे ते सुद्धा आमच्यामधून निघून गेलेले आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली। 25 जुलै 2005 रोजी 7:45च्या दरम्यान जुई गावाची दरड कोसळून जवळ 94 लोकांचे मृत्यू पडले। यामध्ये मुलं, तरुण, वृद्ध आणि गुरेढोरे हे सुद्धा या मातीमध्ये गाडले गेले। हा दिवस आज जुईकरांसाठी काळाचा दिवस ठरला। ह्या गाडल्या गेल्या मातीमध्ये त्यांना बाहेर काढण्याची यंत्रणाची म्हणजे गव्हर्नमेंटने पण याच्यामध्ये एक मदत केली। खास करून जेव्हा आम्ही मुंबईवरून इकडे आलो ते गावाचा अगदी परिस्थिती खूपच बिकट होती, मृतदेह काढायचे बाकी होते। मतलब ग्रामस्थांनी तेव्हा निर्णय घेतला आणि मृतदेह काढण्याचं थांबवलं गेलं। परंतु यातून वाचण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही कुठेतरी एकत्र आलो, स्थानिक ग्रामस्थांनी, मुंबई मंडळ, आणि असा निर्णय घेतला की जे राहिलेली मुलं जे आहेत त्यांना काहीतरी शैक्षणिक बाबतीत ज्ञान देऊन त्यांचे काहीतरी भविष्यासाठी विचार केला जाईल। हा प्रत्येक वर्षी हा दिवस आम्ही आज काळा दिवस आम्ही साजरा करतो। परंतु यामध्ये आम्ही तो दुखवटा साजरा न करता त्यामध्ये मुलांना मार्गदर्शन करतो आणि पुढील भविष्यासाठी त्यांनी कसं राहावं, कशी शैक्षणिक पात्रता त्यांनी आपली करावी आणि आयुष्यात कसं भरारी घ्यावी या बाबतीत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो। शिवाय हा जुईकरांसाठी झालेला काळा दिवस आम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही। धन्यवाद।